नमस्कार सर्वांना, मी प्रांजली। 3 तारखेपासून नवरात्री सुरू होत आहेत। नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये आपण देवीची ओटी भरत असतो, आपल्या कुलदेवीची ओटी भरत असतो। इथे एक प्रश्न बऱ्याच जणांना पडतो की आमच्याकडे घटस्थापना नसेल तर देवीची ओटी भरावी का? हो, तुमच्याकडे घटस्थापना केली जात नसेल तरी सुद्धा तुम्ही तुमच्या देवीची ओटी भरू शकता। मग तुमच्याकडे घटस्थापना केलेली नाहीये, मग तुम्ही कुठे ओटी भरायची? तर तुमच्या देवघरामध्ये तुमच्या कुलदेवीचा टाक किंवा कुलदेवीची मूर्ती किंवा कुलदेवीचा फोटो तर असेल ना, तर मग तुमच्या देवघरासमोर तुम्हाला कुलदेवीची ओटी भरायची आहे। किंवा एखाद्या चौरंगावर, पाठावर जिथे तुम्ही कुलदेवीचा फोटो किंवा मूर्ती ठेवून अखंड दिवा जर तुम्ही प्रज्वलित केला असेल तर तिथे तुम्हाला कुलदेवीची ओटी भरायची आहे। याच बरोबर नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये तुमच्या घराच्या आजूबाजूला जिथे कुठे एखादं देवीचं मंदिर असेल तर तिथे सुद्धा तुम्हाला देवीची ओटी जी आहे ती भरायची आहे। देवीची ओटी भरण्यासाठी या नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये 8वी माळ म्हणजे अष्टमी, 9वी माळ म्हणजे नवमी, या ज्या 2 माळा आहेत, या ज्या 2 तिथी आहेत त्या खूप महत्त्वाच्या मानल्या जातात। या दोन्ही दिवशी तुम्ही कुलदेवीची ओटी भरू शकता, घरी असेल किंवा मंदिरामध्ये असेल। या 2 माळेला जर तुम्हाला शक्य नाही झालं तर तुम्ही पंचमीला म्हणजे 5व्या माळेला देवीची ओटी भरू शकता। या तिन्ही माळेला तुम्हाला शक्य नाही झालं तर नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये ज्या माळेला शक्य होईल, ज्या दिवशी तुम्हाला शक्य होईल त्या दिवशी तुम्ही देवीची ओटी भरली तरी सुद्धा चालते, किंवा अगदी नवरात्रीचे 9 दिवस दररोज तुम्ही देवीची ओटी भरली तरी सुद्धा चालते। बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की देवीची ओटी तर भरली आहे पण या साहित्याचं काय करायचं? तर देवीची ओटी भरल्यानंतर जे काही साहित्य आहे त्याचं काय करायचं, याच्या 3 पद्धती मी सांगणार आहे। या 3 पैकी तुम्हाला जे योग्य वाटेल त्या पद्धतीने तुम्ही करू शकता। सगळ्यात पहिलं म्हणजे देवीची जी ओटी भरली आहे तर त्यातले जे फक्त फ्रूट वगैरे जे आहेत ते तुम्हाला काढून घ्यायचे आहेत आणि आपण घरातील सर्वांनी प्रसाद म्हणून खायचे आहेत। किंवा हे जे सगळे फळं आहेत, तुमच्या घराच्या आजूबाजूला जर एखादं मंदिर असेल, देवीचं असू द्यात किंवा अजून दुसरं मंदिर असू द्यात, तर त्या मंदिरामध्ये तुम्हाला ठेवून यायचे आहेत, तिथे अर्पण करायचे आहेत। हे दोन्ही पैकी तुम्हाला जे योग्य वाटतं ते तुम्ही करू शकता। आणि जे बाकीचं सर्व साहित्य आहे तर ते तुम्हाला एखाद्या बॅगमध्ये भरून ठेवायचं आहे। आणि तुम्ही आता समजा आसपास एक 4-5 महिन्यामध्ये, 2-3 महिन्यामध्ये जेव्हा कधी तुमच्या कुलदेवीच्या मूळ पीठावर जाल तर तेव्हा तिथे जाताना तुम्हाला हे सर्व साहित्य सोबत न्यायचं आहे आणि तिथे तुम्हाला कुलदेवीच्या तिथे तुम्हाला ते अर्पण करायचं आहे। कारण आपण देवीची ओटी भरली होती, म्हणजे आपल्या कुलदेवीची ओटी भरली होती आणि मग कुलदेवीच्या मूळ पीठावर जाऊन ती देवीची ओटी भरली म्हणून तिला आपण तिथे अर्पण केली। या पद्धतीने म्हणजे मूळ पीठावर तुम्ही जाणार असाल तर तिथे जाऊन तुम्हाला ती अर्पण करून यायची आहे। दुसरं, तुम्ही जर आता समजा मूळ पीठावर वगैरे जाणं तुम्हाला शक्य नसेल तर दुसऱ्या पद्धतीमध्ये तुम्ही काय करू शकता की हे सगळं ओटीचं जे साहित्य आहे, अगदी सगळे फळं वगैरे सगळं, आता ह्या दुसऱ्या पद्धतीमध्ये ओटीचं साहित्यामधलं काहीच तुम्हाला घरी काढून घ्यायचं नाहीये। सगळंच्या सगळं जे ओटीचं साहित्य आहे ते तुम्हाला तुमच्या घराच्या आजूबाजूला जिथे कुठे एखादं देवीचं मंदिर असेल, आता याच्यामध्ये आपल्याला फक्त देवीचंच मंदिर लागणार आहे। पहिलं फळ अर्पण करण्यासाठी देवीचं मंदिर नसेल तर आपण दुसरं मंदिर घेतलं, पण इथे आता आपल्याला फक्त देवीचंच मंदिर लागणार आहे। तर त्या देवीच्या मंदिरामध्ये जाऊन ही जी ओटीचं साहित्य आहे जे हे तिथे तुम्हाला अर्पण करायचं आहे। कारण देवीच्या नावाने आपण ओटी भरली म्हणून देवीच्या चरणी आपण ती अर्पण केली। भलेही आपल्याला मूळ पीठावर जाणं झालं नाही, पण आपल्या शहरामध्ये, त्या गावामध्ये देवीचं मंदिर होतं, तिथे तुम्ही ती देवीची ओटी देवीला अर्पण केली। ही झाली दुसरी पद्धत। आता तिसऱ्या याच्यामध्ये तुम्ही काय करू शकता की हे जे सगळं ओटीचं साहित्य आहे ते तुम्ही घरी स्वतः वापरू शकता। बरेच जण असं करतात। आता यातील जे फळं वगैरे आहेत ते तुम्ही घरातील सर्वांनी प्रसाद म्हणून खाऊ शकता। नारळ जे आहे ते तुम्ही फोडू शकता आणि त्याचा गोड काहीतरी पदार्थ बनवून तुम्ही घरातील सर्वांनी खायचा आहे। जे तांदूळ वगैरे आहेत ते पण तुम्ही त्याच्यामध्ये अजून काही तांदूळ वगैरे टाकून तुम्ही त्याचा भात वगैरे बनवून खाऊ शकता। जे बाकीचं सगळं साहित्य आहे ते तुम्ही देवघरामध्ये वगैरे ठेवू शकता, जसं की हळकुंड, बदाम, हे सगळं जे असेल ते तुम्ही ठेवू शकता, ते तुम्ही परत वापरू शकता। आणि जी साडी आहे
ती तुम्ही स्वतः घालू शकता देवीचा आशीर्वाद म्हणून. आणि जे ब्लाउज पीस आहे त्याचा जो खण असतो वेगळा, तर त्याचं पण तुम्ही ब्लाउज शिवून घेऊ शकता आणि ते तुम्ही घालू शकता या पद्धतीने. आता तुम्ही साड्या वगैरे घालत नाही किंवा तुम्हाला ते नसेल घालायचं, तर मग अशा वेळेला तुम्ही काय करू शकता, तुमच्या सासूबाई असतील किंवा तुमची जाऊबाई असेल तर यांना तुम्ही हे जे ओटीची साडी असेल किंवा खण असेल ते तुम्ही त्यांना देऊ शकता. फक्त तुमच्या सासरकडच्या मंडळींना देऊ शकता, तुमच्या माहेरकडच्यांना देऊ नाही शकत. का देऊ नाही शकत? कारण ही तुमच्या सासरकडची कुलदेवी आहे, तुमच्या सासरकडच्या कुळाची कुलस्वामिनी आहे. त्याच्यामुळे तुमच्या गोत्रातील तुमच्या सासरकडचे जे आहेत, जसं की सासू, तुमची चुलत सासू, तुमची जाऊ, या तर ह्यांनाच फक्त तुम्ही हे घालण्यासाठी देऊ शकता तुमच्या कुलदेवीचं. माहेरकडच्यांना देऊ शकत नाही, मित्रमैत्रिणींना देऊ शकत नाही किंवा कोणत्या नातेवाईकांना माहेरकडच्या तुम्ही देऊ शकत नाही. फक्त तुमची सासरवाडीकडचे तुमची जी भावकी आहे त्यांच्यामध्ये स्पेशली सासू किंवा जाऊ यांना तुम्ही हे देऊ शकता. तर हे 3-4 ऑप्शन मी तुम्हाला सांगितलेले आहेत. यापैकी तुम्हाला जे योग्य वाटतं ते तुम्ही करू शकता. मी तरी नेहमी जेव्हा कुलदेवीची ओटी घरी वगैरे भरते तर त्यावेळेला मी ती तशीच ठेवते. फळं वगैरे जे आहेत ते मी माझ्या आजूबाजूला एक देवीचं मंदिर सुद्धा आहे आणि मारुतीचं मंदिर सुद्धा आहे, तर मी कधी मारुतीच्या मंदिरामध्ये ते फळं ठेवते किंवा कधी देवीच्या मंदिरामध्ये. आणि जे साहित्य आहे बाकीचं सगळं तसंच पॅक करून ठेवते. आणि जेव्हा आमची कुलस्वामिनी तुळजाभवानी आहे तुळजापूरची, तर तिथे गेल्यानंतर मी तिथे अर्पण करते. आणि दुसरं म्हणजे प्रत्येक शुक्रवारी आपण वैभवलक्ष्मीचे शुक्रवार जेव्हा करतो किंवा कधी जर पौर्णिमेला वगैरे ब्लाउज पीस वापरून वगैरे आपण देवीची ओटी भरली, तर ती ओटी मी काय करते की घराच्या बाजूला माझे जे देवीचं मंदिर आहे तिथे जाऊन मी तशाच तशी ती ओटी तिथे अर्पण करते. कारण देवीच्या नावाने ओटी भरलेली आहे तर ती देवीला अर्पण करते. कारण बऱ्याच वेळेला आपलं काय असतं, अरे मी एवढ्या महागाची साडी घेतली, एवढ्या महागाचं ब्लाउज पीस घेतलं, मग मी ती माझं स्वतःलाच घालून घेते. मग हा कुठेतरी स्वार्थ आहे. याचं काय की आपण एवढी देण्याची सुद्धा देवाच्या नावाने आपली तेवढी सुद्धा भावना नाही आणि देवाकडून आपण भरभरून मागतोय, मग हे कुठेतरी बरोबर नाही वाटत. त्याच्यामुळे मी देवीच्या नावाने किंवा कुलदेवीच्या नावाने जेव्हाही ओटी भरते ना, तर मी ती एकतर तुळजापूरला किंवा जी नॉर्मल शुक्रवारी पौर्णिमेला भरते तर ती देवीच्या मंदिरामध्ये मी अर्पण करते. मी कधी घालत नाही. आणि जर कधी वाटलं की चला देवीचा आशीर्वाद प्रसाद म्हणून देवीची साडी घालावी, तर तुम्ही कधी मूळ पीठावर गेल्यानंतर तिथे देवीला घातलेल्या साड्या सुद्धा असतात बघा विकण्यासाठी, तर ती साडी तुम्ही प्रसाद म्हणून घालण्यासाठी वगैरे तुम्ही घेऊ शकता. पण जे देवीसाठी आपण भरलेली आहे, भले ती महागाची कितीही महागाची काही असू द्या, ती देवीसाठी आहे तर ती देवीसाठी देण्याचा प्रयत्न करा. याच्यातून आपलं म्हणजे भावना दिसतात की द्यायची आपली म्हणजे आपण मनस्थिती देण्याच्या आहेत की नाही, मग मलाच ठेवावी असं हे कुठेतरी. म्हणून तुम्हाला जे वाटतं या चारीपैकी ते तुम्ही करा. नमस्कार.